एक चांगली मॅच प्रेक्षकांना इथे जरूर पाहायला मिळेल. दोन मिनिटं फक्त 1 मिनिटासाठी थांबायचं. स्टार्ट द मॅच. तिथे आपण मॅचला सुरुवात करतोय. मुसारने संघ एक एक्स्ट्रा खेळाडू आणि तेजल 11 चे राहुलभाई आहेत तिथेच. विशाल येतोय पहिल्या षटकाकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. विशालच्या हातामध्ये इथे बॉल सुपूर्द केला गेलाय. सज्ज होतोय आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पहिला बॉल घेऊन जाण्याकरता. पहिलाच बॉल डाव्या स्टीवर तिथे पिच झाला आणि तिथनं अतिरिक्त बाहेर निघाला. वाईटचा इशारा. पंच सलमान या मॅच करता ते पंचाची कामगिरी पाहणार आहेत, कारण जे ऑफिशियल अंपायर आहेत ते लंच ब्रेकवर आपल्याला पाहायला मिळतात. सलमान आणि सतीश राजभर हे दोन पंच या मॅच करता आपल्याला अंपायर म्हणून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं विशाल आहे. पुढचा बॉल इथे समोरच्या बाजूने चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे या बॉल करता. जोपर्यंत आदेशनं बॉलला तिथे फील्ड केलं, रिटर्न केलं, एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. एक धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पुसते ती यावेळेस 2 या आकड्यावर. एक चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस धीरज झा आणि त्याच्या साथीनं आपल्याला निलेश सांबरे हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतात. हे सीझन निलेश सांबरे करता खूप चांगलं राहिलंय, धीरज करताही चांगलं राहिलंय. दोघांनीही चांगली बॅटिंग जरूर केली या संपूर्ण सीझन मध्ये. निलेश यावेळेस स्ट्रायकर एंड कडे. कमी गतीने टाकलेला बॉल विकेट टेकिंग आहे की सीमा पार. इथे हा बॉल सीमा रेषा पार. उत्तुंग षटकार 6. या षटकाराच्या मदतीने आपलं वैयक्तिक खातं उघडतोय निलेश सांबरे. मी म्हटलं या सीझनला खूप चांगल्या फॉर्म मध्ये चाललाय सध्या बॅटिंगच्या माध्यमातून. पुढचा बॉल यावेळेस मात्र व्हाट अ शॉट. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. व्हाट अ फ्लिक. अप्रतिम त्यानं तिथे फटका सजवला. आपल्या फ्रंटफूटला थोडंसं स्वतःपासून वेगळं केलं आणि तदनंतर खेळलेला स्ट्रोक काबिले तारीफ, लाजवाब. तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक होता. सध्याच्या ज्या फटक्यांचे ट्रेंड सुरू आहेत अगदी त्या ट्रेंड मधला हा फटका निलेश सांबरेच्या बॅट मधला पाहायला मिळालाय. षटकारामध्ये कन्वर्ट झालाय आणि या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 14 या आकड्यावर. विशाल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पुढचा बॉल घेऊन इथे समोर उडवायचा प्रयत्न. महत्वाचा झेल हवेमध्ये आहे आणि तिथे कॅच कॅरी केला जाईल. माघारी परतावं लागेल बॅटरला. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला हादरा, पहिला झटका इथे लागलाय तो टीम तेजल 11 वालिवला. फलंदाज निलेश तंबूच्या आसऱ्याला परत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय अशरफ मंसूरी. विशाल चांगली गोलंदाजी करण्याकरता ओळखला जातो. 2 षटकार त्याच्या विपक्षामध्ये जरूर आले, मात्र ज्या फलंदाजानं ते 2 षटकार खेळले त्याला परतीचा प्रवास करायला त्याला भाग पाडले. ऑन साइडला चांगला फटका बिटवीन द गॅप. मिड विकेटचं क्षेत्र क्लिअर करून बॉल जाईल सीमा रेषा पार.
चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. रन्स मिळतील 4. पहिल्या षटकाचा खेळ तो प्रगतीपथावर आहे. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. या 5 चेंडूचा खेळ समाप्ती एकेरीस धावसंख्येवर जर नजर टाकली तर 18 ऑन बोर्ड, 18 धावा. 2 षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक आहेत. षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होणार आहे. समोर अशरफ मंसूरी आहे. रिव्हर्स खेळायचा होता मात्र यावेळेस प्रॉपर मिडल ऑफ द बॅटने खेळणे शक्य झालं नाही. बॉल मला वाटतं जाऊन देहस्टीला स्पर्श करतोय. ओव्हरची समाप्ती. आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम टिवरी, स्वरा 11 टिवरी आणि संतोष भुवन ज्यांच्यामध्ये दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच असेल आणि दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच काश्मीरा बॉयज आणि यातील विजयी संघ. गोलंदाजीच्या ट्रॅकवर विद्यमान पंचायत समिती सदस्य आणि एक उत्तम क्रिकेटर राजेश सातवी सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहेत. नेहमीच क्रिकेटवर प्रेम करणारे हे व्यक्तिमत्व राजकीय क्षेत्र असेल किंवा क्रीडा क्षेत्र असेल दोन्हीमध्ये आपली गुणवत्ता दाखवणारं व्यक्तिमत्व. आणि इथे राजेशकडनं पहिला बॉल पाहिलं तर उजव्या यष्टीच्या बाहेर पिचिंग केलं. फिल्डिंग मध्ये थोडासा खराबी आपल्याला जरूर पाहायला मिळाली. धावसंख्या 2 या आकड्यानं पुढे सरकत असताना 2 न वाढत असताना पुढे सरकून जाऊन पोचते ती. यावेळेस 21 या आकड्यावर षटक क्रमांक 2 सध्या प्रगतीपथावर आहे. दुसऱ्या षटकातील पहिला बॉल त्यावर एक डबल इथे कन्वर्ट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल बॅटची कडा विकेटच्या मागे गॅप मध्ये गेलाय. बॉल वेगानं चाललाय. काय सीमारेषेकडे जाईल मात्र त्याआधी बॉलचा वेग आहे तो थोडासा मंदावलाय आणि त्यामुळेच बॉलला वेचणं तिथे सोपं झालं क्षेत्ररक्षकाला. 2 धावा यामध्ये सुरक्षिततेनं धावफलकावर अधोरेखित होत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि याच 2 धावसंख्येच्या मदतीनं टीम तेजल 11 वालीव जाऊन पोहोचली आहे ती 23 या आकड्यावर. तेजल 11 हा संघ याच विभागाला बिलॉंग करतो. वालीव, वसई फाटा, सुपारा फाटा इथनच खूप सारे खेळाडू आपल्याला घडलेले पाहायला मिळालेत. सध्या जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये धीरज ज्या आहे खुल्या गटाच्या क्रिकेटमध्ये आपले पाय घट्ट रोवण्याचा प्रयत्न तोही करतोय. कारण ज्या पद्धतीनं त्याने बॅटिंग केली आहे काही मागच्या स्पर्धांमध्ये जिथे पेसच्या गोलंदाजांबरोबर खेळणं कठीण झालं तिथे त्याने खेळलेले षटकार याच मैदानावरचे मुफाज ट्रॉफी मधले तेही निर्णायक ठरले होते. इथे समोर हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत बॉलला फील्ड करेल एक सिंगल. त्यामध्ये चेंडू कन्वर्ट केला गेला. एक सिंगलच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती एकंदर 25 4 चेंडूचा खेळ समाप्ती एकेरीस. अशरफ मंसूरी स्ट्रायकर एन कडे आहे राजेश सातवीच्या विपक्षामध्ये. चांगला बॉल फक्त दिशा दिली. सिंगल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. फिल्डिंग मध्ये थोडीशी खराबी आणि वेगवान दुसरी रन. विकेटच्या मध्ये तुम्ही वेगानं धावलंच पाहिजे. चांगली रनिंग बिटवीन विकेट इथे पाहायला मिळाली. कॉलिंग योग्य आहे कारण अशरफ आणि धीरज नेहमीच या दोघांमधलं कॉलिंग ते महत्वाचं ठरतं. कारण कॉलिंग जर तुमच्यामधलं चांगलं असेल तुमच्यामध्ये जर तालमेल योग्यतेचा असेल तर मग तुम्हाला सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करताना त्रास होत नाही. इथे फटका सजवायचा आहे आणि विकेट येईल. माघारी परतावं लागेल. प्लमच्या साह्यानं विकेटचं बदन अशरफ मंसूरी यावेळेस तंबूच्या आसराला परत.
दुगनी और न्यू बॅटर संदीप सांबरे सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजीच्या ट्रॅकवर अक्षय येतोय गोलंदाजी करण्याकरता जबाबदारी आहे त्याच्या खांद्यावर कारण राजेश सातवीनं पुरेपूर कमबॅक आपल्या टीमला जरूर करून दिलंय ज्या पद्धतीने त्यानं गोलंदाजी केली त्याचा हा बॉल मध्ये पहिलाच बॉल लोअर फुल टॉस हवेमध्ये आहे आणि तो निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर षटकार आहे यावेळेस बॉल लॉंग ऑफ सीमारेषा पार चांगल्या पद्धतीची फटकेबाजी करण्याकरता धीरजला ओळखलं जातं आणि अति चांगली फटकेबाजी विशेषतः या मैदानावर धीरजचा एक वेगळा बोलबाला नेहमीच राहिलाय आपली गुणवत्ता त्यानं प्रत्येक वेळी सिद्ध केली आहे तो धीरज सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना ऑन साइडला बॉल चाललाय अगदी दूर सीमा रेषा पार इट्स अ रियल हाय अँड हँडसम स्ट्रोक बाय धीरज झा गाणं आहे ना हवा हवाई तशीच हवा हवाई सफर करण्याकरता माहीर असलेला फलंदाज धीरज झा मैदानामध्ये आहे वालीव टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली असं म्हटलं जातं आणि तो सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय सलगचा तिसरा येईल का बॉल तर न उंची खूप जास्त गाठली आहे साईनाथ पष्टे तो चुकी करणार नाही एक चांगला कॅच त्याच्याकडनं टिपला गेलाय विकेट मिळतीये इथे माघारी परतावं लागेल धीरजला विकेटचं बटन खेळाडू धीरज तंबूच्या आसराला परत ऑन साइडला एक चांगला फटका बॉल चालला यावेळेस सीमारेषेच्या पलीकडे चौकारामध्ये कन्वर्ट झालाय 4 मध्ये कन्वर्ट होईल आपल्याला पाहायला मिळतात फैजान सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता बॉल खरं तर कॅच व्हायला हवा होता एक एवढा जवळ पडला खेळाडूच्या क्षेत्ररक्षणामध्ये तिथे जर आपण पाहिलं तर गफलत झाली आहे निश्चित म्हणावं लागेल आणि त्यामुळेच बॉल पहिल्या टप्प्यात सीमा रेषेला क्लिअर करतोय फैजान मंसुरीला जीवनदान देणं खूप कठीण काळ तुमच्यावर आणू शकतं कारण या खेळाडूनं 6 चेंडूत 6 षटकार मारण्याचा विक्रमी केलाय त्यामुळे मोठे फटके सहजतेने खेळू शकतो तो फैजान सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे त्याला जीवनदान द्याल तर मग हे भुगतावं लागेल यावेळेस बॉल चाललाय दूर सीमा रेषा पार षटकार 6 आगड षटक 26 धावा आल्यात 53 ऑन बोर्ड 53 धावा धावफलकावर आहेत
3 षटकांचा खेळ आणि त्यानंतर 53 राजेश सातवी पुन्हा एकदा कंटिन्यू केले गेले. इथे मात्र संदीप सांबरे त्यानं बॉलला उडवलाय, फेकून दिलाय लॉंगॉनच्या डोक्यावर, सीमारेषेच्या बाहेर षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत असताना जाऊन पोहोचती ती 59 या आकड्यावर. पहिल्याच बॉलवर षटकार आलाय राजेश सातवीच्या विपक्षामध्ये. संदीप सांबरे सध्या मैदानामध्ये. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा बॉल त्यानं उडवून काऊ कॉर्नरच्या डोक्यावर फेकून दिलाय सीमारेषा पार. राजेश सातवीच्या गोलंदाजीवर आक्रमण ते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. संदीप सांबरे सध्या मैदानाच्या आतमध्ये आक्रमकतेनं खूप चांगली बॅटिंग प्रदर्शित करत असताना. पुढचा बॉल राजेश सातवी. इथे मात्र बॅटची कडा विकेट कीपरच्या हातामध्ये कॅच कॅरी होईल. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं पतन होत आहे. संदीप सांबरे यावेळेस 2 षटकार मारल्यानंतर तंबूच्या आसराला परत. धावसंख्या जर आपण पाहिली तर 65 धावा धाफलकावर आहेत. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर आहे. नवीन बॅटर तानाजी धायगुडे, तेजल 11 वालू हा संघ तानाजी याच्याच माध्यमातून सातत्याने वेगवेगळ्या विभागांमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. तो तानाजी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता आलाय. पहिलाच बॉल अप्रतिम वेगानं यावेळेस बॅटन पॅडच्या मध्ये डिलिव्हर केला होता. फटका सजवणं शक्य झालं नाही. ते मला वाटतं वाईड चा इशारा आलाय. लेग स्टंप च्या बाहेर हा बॉल निघतोय. धावसंख्या पुढे सरकत असताना एकंदर जाऊन पोहोचली ती 66. यावेळेस मात्र फैजान मंसुरी, म्हणूनच मी म्हटलं होतं ना, या खेळाडूला जीवनदान द्याल तर मग त्याचं भुगतान तुम्हाला करावं लागेल. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या या राफलकावर जोडल्या जात आहेत. जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये करत असताना आक्रमकता हीच त्याची ओळख आहे आणि सध्या तो मैदानाच्या आतमध्ये अगदी आक्रमकतेने बॅटिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. यावेळेस बॅटची कडा तिथे एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट केला जाईल. एक या धावसंख्येने धावफलकामध्ये वाढ होती. या धावसंख्या पुढे सरकत असताना 74 धावा. षटक क्रमांक 4 चा खेळ सुरू आहे. खूप मोठी टोटल धावफलकावर उभी राहत असताना तुम्हाला पाहायला मिळते. 74 ही धावसंख्या धावफलकावर आहे. ऑन साइडला तानाजी धायगुडे यावेळेस बॉलला फेकून देतोय आपल्या पसंतीच्या क्षेत्रामध्ये, कारण याच क्षेत्रामध्ये सर्वाधिक षटकार तो खेळतो सातत्यानं. आणि तानाजी धायगुडेनं यावेळेस बॉलला आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये म्हणजे स्क्वेअर लेगच्या पट्ट्यामधनं बॉलला फेकून दिलं सीमारेषा पार. षटकार.
सुमित नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. पहिला बॉल इथे जर आपण पाहिला तर निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं त्याच्या वतीने इथे हाताळला गेलाय. कमबॅक करावा लागेल. मोठ्या धावसंख्या या मैदानाची जरूर ओळख आहे, मात्र खूप मोठी धावसंख्या जर धावफलकावर उभी राहिली तर मग ती धावफलकावर लावताना नाकी नाव जरूर देऊ शकतात. त्यामुळे इथे सुमितला चांगला प्रयत्न करावा लागेल. बॅक टू बॅक दुसरा चांगला बॉल इथे त्यानं डिलिव्हर केलाय. डॉटच्या स्वरूपानं निघतोय. 2 चेंडू इथे निर्धाव स्वरूपानं आपल्याला पाहायला मिळतात. सुमित सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना एकंदर 2 चेंडूचा खेळ आणि त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 80 इथे सलग तिसरा बॉल डाव्याष्टीवर होता, त्यामुळे वाईटचा इशारा आलाय. कमी गतीनं टाकण्याचा प्रयत्न इथे केला गेला आणि कमी गतीनं टाकण्याच्या प्रयत्नात बॉल डाव्याष्टीच्या बाहेर. फैजाननं तो सोडून दिला, मात्र जेवढी ताकद त्याच्याकडे आहे, ज्या पद्धतीनं फटके खेळतो, हा फटका खेळला असता तर एक मोठा फटका जरूर त्याला तिथे सजवता आला असता. यावेळेस मात्र फटका फसलाय. मात्र निर्जन स्थळी हा बॉल पडेल. कुठलाही क्षेत्ररक्षक नसलेल्या क्षेत्रामध्ये जेव्हा बॉल पडला तिथनं एकच रन तानाजी स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. एक या धावसंख्येनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते ती 82 आकड्यावर. 82. 3 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस. अजूनही 3 चेंडूचा खेळ सुमितकडनं अद्यावत होणं बाकी आहे. फटका फसला. यावेळेसचा बॉल हवेत. राजेश आहे चेंडूच्या खाली आणि तिथे एक चांगला कॅच. माघारी परतावं लागेल यावेळेस तानाजीला. विकेटचं बदन तानाजी बाद. नवीन बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता रोशन येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. एक चांगली टोटल सध्या धावफलकावर उभी जरूर राहिली आहे. एक मोठी टोटल सध्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या एकंदर 82 आकड्यावर. मात्र या षटकामध्ये कमबॅक झालाय. 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा आणि 1 विकेट आपल्या नावावर जरूर केली आहे सुमितनं. जिथे प्रमुख गोलंदाज महागडे ठरले तिथे सुमितनं कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. गतीमध्ये परिवर्तन ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, कारण अत्याधुनिक क्रिकेट आहे आणि त्यामध्ये तुम्ही गती परिवर्तन जर करत राहाल तर निश्चित तुम्हाला यश मिळेल आणि तेच पाहायला मिळालं. फुलटॉस होता. आल्याबरोबर एक मोठा फटका तो सजवला गेलाय का आणि तिथे पहिल्या नाही तर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये कॅच कॅरी झालाय. माघारी परतावं लागेल. फलंदाज रोशन यावेळेस झेलचीच्या स्वरूपानं बाद.
तो खेळाडू जो सातत्यानं हलत होता, कधी त्या बाजूला कधी या बाजूला, आणि बॉल डिलिव्हर झाला तेव्हा तो बरोबर मागच्या साईडला होता आणि त्यामुळे तिथे नोचा इशारा आलाय. सज्ज होतोय गोलंदाज सुमित आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेस समोर सेल्फ फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग आणि विकेट येते. इथे विकेट कोणाची आहे सलमान? फैजानला माघारी जावं लागेल. फैजान आपल्याला बाहेर जावं लागेल. धावसंख्या जर आपण पाहिली तर एकंदर 83 रन धावफलकावर आहेत. कव्हर केलं पूर्णपणे या ओव्हरनं, या मॅचला असंच म्हणावं लागेल. सुमितनं अगदी दर्जेदार गोलंदाजी केली आहे. नवीन फलंदाज मुबारक खान एक जुना जाणता खेळाडू आहे, प्रदीर्घ कालकीर्द, आणि तो मुबारक सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याला नॉन स्ट्राईक एन कडे उभं राहावं लागेल. मला वाटते स्ट्रायकर एन कडे फलंदाज आपल्याला रोशन पाहायला मिळेल, कारण नॉन स्ट्राईक एन कडे तिथे फैजान बाद झालाय. त्यामुळे रोशनला स्ट्रायकर एन कडे बॅटिंग करावी लागेल. चांगली चाणक्यता यावेळेस राजेश सातवी आणि सुमित या दोघांनी दाखवली. बॉलला नॉन स्ट्राईक एन कडे हिट केलं क्रॉस होण्याआधी, आणि त्यामुळेच ती विकेट मिळाली. पुढचा बॉल इथे बॅटची कडा, तर नंतर विकेटच्या मागे काय चाललंय मैदानामध्ये सातत्यानं एकच चित्र, विकेट सॅक्रिफाईस. पूर्वार्धाच्या खेळामध्ये धावफलकावर धावसंख्या लागली गेली होती एकंदर 83 धावा. विजयाकरता 84 धावसंख्येचं लक्ष आहे आणि 3 धावांची पेनल्टी म्हणजे 86. विजयाकरता 87चं लक्ष. 87 रन्स रिक्वायर्ड टू विन. या 87 धावा कशा पद्धतीने धावफलकावर जोडल्या जातील या ऐकवण्याकरता उत्तरार्धाच्या खेळामध्ये आपल्या सोबत मायक्रोफोन वरनं असतील मंथन करत. बजी गिटार पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. मुफास वसई फाटा चषक 2024च्या माध्यमातून SM ग्रुप आणि ST ग्रुपच्या वतीने हे सुंदर असं देखणं आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय.
या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 50,000 रुपये आणि आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक 25,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक आणि तृतीय पारितोषिक 15,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक, अशी 3 दिवसीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय वसई फाटाच्या या मैदानावर. चला दोन्ही संघांना विनंती आहे की आपला एक प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊ द्या. मुसळणे संघ आपला एक एक्स्ट्रा प्लेअर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणं कंपल्सरी आहे, 12वा खेळाडू. त्याचबरोबर वाल्यू संघ आपला देखील एक एक्स्ट्रा प्लेअर इथे पाठवायचा आहे. चला दोन्ही संघाचे 12th मन लवकरात लवकर या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. यानंतरची लढत असणार आहे स्वरा 11 टिवरी विरुद्ध संतोष भुवन. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस करण्याकरता लगेच इथे यायचंय. पहिली 6 षटकं आपण पाहिली. 6 षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती 83 झाली होती, परंतु मुसळणे संघाला 3 धावांची पेनल्टी. दोन सलामीवीर फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल झालेत. एका बाजूला राजेशला आपण पाहतोय, तर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती विशाल. षटक क्रमांक पहिलं वाल्यू संघाकडनं हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज संदीप. षटकातील पहिलाच बॉल अगदी चांगल्या प्रकारे हा चेंडू डिलिव्हर केला संदीपने. एक भलं मोठं लक्ष हे समोर ठेवण्यात आलेलं आहे अवनी 11 किंगस्टार मुसळणे या संघासमोर. आता या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल, कारण की प्रत्येक गोलंदाजाच्या विरोधात जर आपण पाहिलं तर मोठी फटक्यांची आतषबाजी केली. विशाल असेल, त्यानंतर अक्षयच्या विरोधात देखील झाली, त्यानंतर राजेशच्या विरोधात देखील झाली आणि इथे देखील आपण पाहतोय सुरुवात झालेली आहे खेळाला. लॉंग स्टॉपच्या दिशेला हा चेंडू गेलाय. 2 धावा या पाहायला मिळाल्यात. षटकातील तिसरा बॉल. यावेळेला मात्र खूपच बाहेर जाणारा हा चेंडू. पंचांनी जरूर वाईट इथे करार जरूर दिलाय. वाईटच्या यावेळेला मात्र अगदी चांगला बॉल, चांगली पिचिंग, हलकीशी बाउन्स इथे या चेंडूला पाहायला मिळाली आहे. पहिले 3 चेंडू संदीपचे आपण पाहिले अधिक चांगल्या टप्प्यावरती योग्य प्रकारे हाताळले गेलेले आहेत. धाव संख्या आपण पाहतोय धाव फलकावरती झालेली आहे 2. पॉवर प्लेचं हे षटक मार्गस्थ आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये
मोठ्या धावा या अपेक्षित असतात आणि तेच यावेळेला मात्र प्रयत्न फलंदाजांकडनं देखील सुरू आहेत. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड या चेंडूला खेळलं, एक धाव पाहायला मिळाली आहे. एका धावेने धाव संख्या आपण पाहतोय झालेली आहे धाव फलकावरती 3. इथे मात्र ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, गोलंदाज स्वतः चेंडू खाली येत आहेत. अतिशय चांगला असा झेल संदीपने टिपलाय. पहिल्या विकेटचं इथे झालं पतन, फलंदाजाला माघारी परतावं लागेल. होताना आपल्याला पाहायला मिळालं. इथे गरज आहे मोठ्या धावा जमवण्याची. इथे मात्र थोडासा खाली राहिलेला हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. इथून मात्र नवीन फलंदाज साईनाथ दाखल झालेला आहे नव्यानं क्रीजवर. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 3. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 3. एक भल्लं मोठं लक्ष समोर ठेवलेलं आहे 87 धावांचं. आता हे रन चेस कशा प्रकारे होईल त्याकरता फलंदाजांना मोठ्या फटकांची आतषबाजी करावी लागेल. धावा मोठ्या प्रमाणात जमावे लागतील. पाहायला मिळाली. षटकातील पहिलाच बॉल अगदी टो क्रशिंग यॉर्कर स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅटचा काही संपर्क झाला नाही. सरळ स्टंपचा वेध घेऊन जाणारा चेंडू, क्लीन बोल्ड, दांडी गोल, गॉन. थँक यू. धीरजनं मात्र पहिल्याच बॉलवरती दाखवलं माझ्या गोलंदाजीतली ताकद काय आहे. अतिशय चांगला बॉल धीरजच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. 4थ्या क्रमांकावरती नव्यानं दाखल झालेला फलंदाज आपण पाहतोय सुमित. इथून मात्र संघ कुठेतरी बॅकफुट वरती आहे असंच म्हणावं लागेल, कारण की गोलंदाजी अगदी धारदार ही पाहायला मिळतेय वालीव संघाची. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बराच का हवेमध्ये, फिल्डर चेंडू खाली येतोय. कुठलीही चुकी फैजानने केली नाही. अतिशय चांगला झेल टिपलाय. विकेटचं पुन्हा एकदा झालंय पतन. काय गोलंदाजी धीरजने केली आहे. फुल्लर लेनचा मारा केला होता, त्या लेनला मात्र ओळखू शकले नाही फलंदाज आणि त्याचंच कारण मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये गेले, परंतु बॅकलिफ्ट हाय होती. चेंडू बराच हवेमध्ये गेला. अगदी चांगला असा कॅच फैजानने इथे टिपलाय. ऑन हॅट्रिक वरती आहे धीरज. हॅट्रिक इथे मात्र संपादित केली जाईल का. नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती दाखल झालाय आदेश.
इथे मात्र डाऊन द लेग असा मारा जरूर केलाय. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू काही सापडला नाही, परंतु वाईटच्या माध्यमातून एक धाव जी आहे ती ऍड ऑन केली जाते धाव फलकावर. धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 4. पॉवर प्लेची षटकं असतात आणि त्या षटकांमध्ये धावा मोठ्या प्रमाणामध्ये बऱ्याच वेळेला आपण जमताना पाहतो, परंतु यावेळेला वालीव संघाचं वर्चस्व निश्चितपणे पाहायला मिळतंय या पॉवर प्लेच्या षटकात. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये या चेंडूला खेळलं, एक क्षेत्ररक्षक तिथे आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालं, चांगली फेकी देखील झाली. 2 धावा अगदी चांगल्या पद्धतीने पळून काढल्या गेल्यात आणि या 2 धावांच्या मदतीने धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 6. संतोष भुवन संघाचा कर्णधार आणि स्वरा 11 टिवरी संघाचा कर्णधार टॉस करण्याकरिता त्वरित इथे या. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर तिथे येत आहेत. पुन्हा एकदा फैजान फ्रेम मध्ये येतोय, अतिशय चांगला असा झेल टिपलाय. पुन्हा एकदा विकेटचं इथे झालं पतन. कडक फलंदाजी वालीव संघाने केली होती आणि तितकीच कडक गोलंदाजी देखील इथे पाहायला मिळते. काय कमालीची गोलंदाजी धीरजने केली आहे. का अष्टपैलू खेळाडू म्हणून धीरजला ओळखलं जातं आणि त्याचं उत्तर मात्र धीरजने दिलंय आपल्या खेळातनं. षटकातील पुढील बॉल, शेवटचा बॉल घेऊन धीरज तयार. ओ हो हो हो, ह्या वेळेला मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. क्लीन बोल्ड, दांडीगुल गॉन. इथे मात्र जर हॅट्रिक घेतली तर 4 विकेट प्राप्त केले. षटकातील पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हवाई सफर झाला नाही. पुन्हा एकदा फिल्डर जर्सी नंबर 17 फैजान येतोय फ्रेम मध्ये. घेऊ नका प्लीज, अन्यथा टाइम आउटच्या नियमानं तिथूनच तुम्हाला तंबूमध्ये राहावं लागेल. चला टिवरी संघ लवकर या टॉस साठी. टिवरी आणि संतोष भुवन दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे टॉस करण्याकरता इथे या.
काय कमालीची गोलंदाजी वालिव संघाकडनं पाहायला मिळाली, स्पेशली धीरज झा. काय क्लास बॉलिंग. पुन्हा एकदा चांगला बॉल, बॅटची कडा अँड टेकन. पुन्हा एकदा विकेटची मालिका सुरू आहे. दोन बॉलवरती 2 विकेट संदीपने इथे मिळवलेले आहेत. पुन्हा एकदा ऑन हॅट्रिक वरती संदीप आहे. सात गडी बाद झालेले आहेत. धाव संख्या आपण पाहतोय, धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 6. पुन्हा एकदा अगदी चांगला बॉल. वर्चस्व तर इथे वालिव संघाचं निश्चितपणे दिसतंय. काय चांगली गोलंदाजी ही आत्ताच्या घडीला पाहायला मिळते वालिव संघाकडनं. फलंदाजीमध्ये देखील आपण पाहिलं कमालीची फलंदाजी बॅटर्स कडनं पाहायला मिळाली. स्पेशल जर आपण पाहिलं तर सुरुवात तर अगदी चांगली झाली. धीरज कडनं देखील, निलेश कडनं देखील, अशरफ देखील, संदीप, फैजान, तानाजी, म्हणजे प्रत्येक फलंदाजाने कॉन्ट्रीब्युशन चांगलं केलंय. म्हणून या क्रिकेटला सांघिक खेळ म्हटलं जातं. कारण की सांघिक खेळ म्हटलं तर 11च्या 11 खेळाडू येऊन ज्यावेळेला एकत्रित चांगला खेळ करतात, आपलं योगदान देतात, तेव्हाच एक चांगला टीम वर्क जे आहे ते पाहायला मिळतं. आणि आज वालिव संघाने मात्र दाखवलं, प्रत्येक फलंदाजाने जबाबदारी स्वीकारली, धावा चांगल्या प्रकारे जमवल्या आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय चांगली फलंदाजी पहरताना आपल्याला पाहायला मिळाली. आणि गोलंदाजीमध्ये देखील आपण पाहिलं तर वालिवचा पॅटर्न पाहायला मिळाला. संदीपला देखील आपण पाहिलं कमालीची बॉलिंग पहिल्या ओव्हरमध्ये केली. त्यानंतर धीरज झा काय क्लास, अप्रतिम, 4 विकेट ओव्हरमध्ये त्यानं प्राप्त केल्या. आणि संदीपला देखील आपण पाहतो या षटकामध्ये 2 विकेट. आणि पुन्हा एकदा यष्ट्यांचा वेध घेऊन जाणारा इथे गडी बाद.